नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. तर आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती एकदम सिंपल आणि झटपट बनून तयार होणारी रेसिपी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लहान मुलांसाठी म्हणा किंवा प्रत्येक एज असलेल्या माणसांसाठी ही फार गुणकारी आहे. ज्यांना कुणाला झोप येत नसेल त्यांना ही रेसिपी बघू शकता तुम्ही. हे जे दूध आहे, जे मसाला दूध मी बनवलेलं आहे ते झोपेच्या आधी पिल्यानंतर फार फायदेशीर ठरतं. तर बघूयात. यासाठी मी घेतलेलं आहे पातेलं. एक पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ॲड केलेलं आहे मी दूध. साधारण मी 1.5 ग्लास दूध घेतलेलं आहे अंदाजे, बघू शकता. आणि आपल्याला या दुधामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. सगळ्यात आधी या दुधाला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे मंद आचेवरती. आणि 1.5 ग्लास जे घेतलेला आहे साधारण 1 ग्लास होईपर्यंत आपल्याला त्याला छान उकळून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता याला मंद आचेवरतीच आपल्याला ठेवायचं आहे, कारण दूध जे आहे ते आपल्याला त्याला छान 1.5 ग्लासचं 1 ग्लास होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तरी बघू शकता यामध्ये मी ॲड केलेले आहेत काजू बदाम. हे मी छान व्यवस्थित क्रश करून घेतलेले आहेत, बारीक करून घेतलेले आहेत. आणि हे काजू बदाम आपण ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे वेलची पूड. बघू शकता साधारण मी 1.5 चमचा वेलची पूड जी आहे ती मी यामध्ये ॲड केलेली आहे. यामध्ये तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता, पण केसर जे आहे ते ऑप्शनल आहे. तर हे तुम्हाला म्हणजे वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, त्याचा आणखीन फ्लेवर वाढतो. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. यामध्ये मी साधारण 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा मी यामध्ये ॲड केलेली आहे साखर. त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊयात. आणि हे जे दूध आहे हे आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करतच आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे, बघू शकता. कारण खाली जे ड्रायफ्रूट आहेत ते चिटकून राहतात, त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. त्यात मी ॲड केलेले आहे बारीक केलेले पिस्ता. यालासुद्धा आपल्याला छान उकळू द्यायचं आहे, बघू शकता. हे एकदम छान उकळलं आहे. तर बघू शकता मंडळी, हे इतकं छान आणि झटपट बनवून तयार होतं. लहान मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्या माणसांसाठी हे फार गुणकारी आहे. हे मस्त गरमागरमच आपल्याला सर्व करायचं आहे. ज्यांनाही कुणाला झोपेचा प्रॉब्लेम आहे की ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी तर हे नक्की तुम्ही बनवून घेऊ शकता. तर गरमागरमच आपल्याला हे सर्व करायचं आहे. वरतून याला तुम्ही गार्निशिंग करू शकता. जे आपले काजू बदाम आणि पिस्ताचे जे काप आहेत त्याने आपल्याला याला छान गार्निश करू शकता तुम्ही, बघू शकता अशा प्रकारे. आणि हे तुम्ही सर्व करू शकता. तर नक्की मला कळवा मंडळी की तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का, आणि जर बनवली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.